हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि ते बेबीला दूध दिलं होतं प्यायसाठी. तर ही दूध पिता पिताच झोपून गेली. मी किचनमध्ये काम करत होते आणि तिला कसं ना बघतच राहावं लागते. तर येऊन बघितलं तर ही मला दूध पिता पिताच झोपलेली दिसली. तर मला तिलाच बघत राहावंसं वाटत होतं. तर मग मी तिची शूटच करून घेतली आणि तिच्या डोळ्यामध्ये झोप खूप आहे, पण ती बघा बॉटल सोडत नव्हती. झोपेमध्ये पण ती बॉटल पकडूनच होती. तर आता तिला नेते मी बेडरूममध्ये झोपायसाठी. तर इथे मी तिला झोपवून दिलेलं आहे. तर आज माझी सिस्टर येणार आहे घरी. तर अजूनपर्यंत माझा स्वयंपाक व्हायचाच आहे. फक्त राईस ठेवलेला आहे गॅसवरती आणि आता भाजी बनवते. कणिक पण मळून ठेवलेली आहे. तर आज मिक्स व्हेज बनवत आहे. तर इथे गोबी घेतलेली आहे, छान स्वच्छ धुवून घेतलेली आणि थोडे मोठे मोठे पीस ठेवलेले. तर ही गोबी ना एकदम छान होते, असं काही किडे वगैरे काहीच नव्हते, एकदम फ्रेश अशी. त्यानंतर इथे गाजर घेतलेलं आहे, आलू आणि इथे बीन्स घेतलेले आहे. तर तुम्हाला जे पण व्हेजिटेबल ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता. आता इथे पॅनमध्ये मी ऑइल घेतलेलं आहे. तर भाजी आज थोडी जास्त बनवत आहे, त्यामुळे पॅन पण थोडं मोठं घेतलेलं. तेल हलकं गरम झालं की यामध्ये ना व्हेजिटेबल टाकून घ्यायचे आणि जेव्हा आपण अशी व्हेजिटेबलची भाजी थोडी फ्राय करून बनवतो ना, तर ती खायला अजूनच टेस्टी वाटते. तर आजची जी भाजी आहे ही थोडी हॉटेल स्टाईल बनवत आहे मी आणि या पद्धतीने बनवलेली भाजी खूपच छान वाटते. तर कमी फ्लेममध्येच मी हे परतून घेत आहे. थोडं इथे मी हळद टाकलेलं आणि मीठ टाकलेलं. हळदमुळे एकतर व्हेजिटेबलला कलर खूप छान येईल आणि मीठ टाकल्यामुळे याला अजून छान चव येईल. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जी हळद आणि मीठ आहे हे सर्व व्हेजिटेबलला चांगलं लागलं पाहिजे. तर हे सर्व व्हेजिटेबल हलके फ्राय होऊ देणार आहे. खूप जास्त पण फ्राय नाही करायचं आहे, हलके फ्राय, म्हणजे याचा फक्त कच्चापणा गेला पाहिजे. तर आता दुपारचे 1:30 वाजलेले आहे आणि येऊची मावशी अजूनपर्यंत यायची आहे. तर आम्ही वाटच बघत आहोत आणि मी मध्ये मध्ये जाऊन पण व्हेजिटेबल बघत होती, कारण हे जळायला नको. तर आता हे व्हेजिटेबल झालेले आहे. तर आता हे मी काढून घेईल. तर तुम्हाला दाखवून देते. हे बघा, अशात ना म्हणजे असे खाताना ना खूप छान वाटते भाजीमध्ये. तर मिक्स व्हेज भाजी जी आहे ही मी मसाल्याची बनवत आहे. तर इथे मी कांदे घेतलेले आहेत 2, त्याच्यानंतर 2 टमाटर घेतलेले आहे. त्यानंतर इथे पालक घेतलेले आहे, अद्रक घेतलेले आहे, 2 हिरवी मिरची, 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि खडे मसाल्यामध्ये आहे दालचिनी, मोठी विलायची आणि 3 ते 4 काळी मिरी घेऊ शकता. थोडंसं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये लसूण पण ॲड करू शकता. तर माझ्याकडचं लसूण फिनिश झालेलं होतं आणि कोणी आता मार्केटमध्ये पण जायसाठी तयार नव्हतं, तर त्याच्यामुळे मग मी नाही टाकलं. तर त्याच पॅनमध्ये मी भाजी बनवत आहे. तर इथे थोडंसं ऑइल आणि तेजपान टाकलेलं. आपण जो मसाला वाटून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेतलेला. हा जो मसाला आहे हा कच्चा आहे, आपण कांदे वगैरे असं काही फ्राय केलेलं नव्हतं. तर त्याच्यामुळे हा मसाला आता खूप छान पकू द्यायचा, म्हणजे कच्चापणा गेला पाहिजे. आणि मसाला चांगला पकला हे कसं कळेल, तर साईडने ना ऑइल जर निघालं असेल तर समजून जायचं की मसाला छान पकलेला आहे. आणि कलरसुद्धा चेंज होऊन जातो. तर इथे कलर तुम्हाला दिसतच असेल, थोडा कलर चेंज झालेला आहे मसाल्याचा. त्यानंतर इथे मी 2 चम्मच तिखट टाकलेलं, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर आता तुम्हाला जेवढी स्पायसी हवी असेल त्या हिशोबाने टाकायची. तर ही जी मिरची आहे ना, रेड मिर्च पावडर, ही म्हणजे दिसते लाल पण स्पायसी बिलकुल नाही, त्याच्यामुळे मी 2 चम्मच टाकलेलं. आणि त्यानंतर सर्व व्हेजिटेबल यामध्ये टाकून घेतलेलं. आता छान हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जो मसाला आहे तो सर्व व्हेजिटेबलला चांगला लागला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे मटार पण टाकू शकता. तर माझ्याकडे मटार तर नव्हते, तर इथे हिरवे तुरीचे दाणे टाकलेले आणि अर्धा कटोरी फ्रेश दही टाकलेलं, जे की घरचं बनवलेलं होतं. आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही कमीच आहे. कमी फ्लेमवरती भाजी जेव्हा आपण बनवतो ना तर ती छान पकली जाते. तर आता हे मी झाकून ठेवते. तर बेबीची मावशी आलेली आहे आणि इथे या दोघींची मस्ती सुरू आहे. ते मज्जा येते अजून. तर इथे आपण दही टाकल्यामुळे ना याला छान पाणी सुटलेलं आहे. तर आता हे परत मी मिक्स करून घेईल. तर ही भाजी मला थोडं ग्रेव्हीची पाहिजे, तशी ही भाजी सुकी पण ठेवू शकता आणि असंच कमी फ्लेमवरती पकवता येतं. पण मला ना थोडंसं ग्रेव्ही पाहिजे होती भाजीमध्ये राईससोबत खायसाठी. ते इथे थोडंसं मी पाणी ॲड केलेलं. त्याच्यानंतर कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि अजून भाजीला टेस्ट चांगला यावा यासाठी म्हणून मॅगी मसाला टाकलेला आहे.
त्यानंतर हिरवा पातीचा कांदा टाकलेला आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि परत हे मी आता झाकून ठेवेल जोपर्यंत हे जे फ्लावर आहे चांगलं पकत नाही तोपर्यंत छान पकू देईल. तर चला त्यांचा डान्स बघूया. तर आता भाजी एकदा परत चेक करून घेऊया. तर भाजी छान पकलेली दिसत आहे. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करेन आणि ग्रेव्ही मला एवढीच पाहिजे होती, खूप जास्त पण नाही, एकदम पातळ पण नव्हती करायची, फक्त हलकासा भाजीमध्ये रस्सा पाहिजे होता. तर हे बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर वरून मस्त कोथिंबीर टाकलेली, गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तर ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे. तर मस्त अशी हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे. आणि आता वेळ आहे जेवण करायची, कारण खूप जास्त वेळ झालेला आहे. तर इथे भाजी घेतलेली, चपाती घेतलेली आहे आणि राईस. तर मी काही खूप जास्त असं काही बनवलेलं नाही, कारण ऑलरेडी वेळ झालेला होता आणि सगळ्यांना भूक लागलेली होती. आणि इथे घेत आहे मी सलादमध्ये बीटरूट. तर आमची थाली तयार आहे. तर या तुम्ही पण जेवण करायसाठी. तर मला गोबीची भाजी ना खूप जास्त आवडते. तर गोबीची तशी भाजी ना मी वेगवेगळ्या प्रकारे बनवते, पण आज कशी इऊची मावशी येणार होती त्याच्यामुळे मसाल्याची बनवली. बेबी खेळता खेळताच तिचं ऑलरेडी जेवण झालेलं आहे, तर त्याच्यामुळे काही ती जेवण करायसाठी तयार नाही आहे. तर आता आम्ही दोघंच जणी जेवण करत आहोत. मिस्टर पण आहेत, पण ते दुसऱ्या साईडने बसलेले आहे. कॅमेरा आमच्या पुढे होता तर त्याच्यामुळे त्यांचं काही शूट झालेलं नाही आहे. तर भाजी खरंच खूप छान झालेली आहे. माझ्या मिस्टरांना पण ही भाजी खूप आवडते. तर आमचं जेवण झाल्यानंतर बेबीला घेऊन इकडे आम्ही गार्डनमध्ये आलेलो. थोड्या वेळ वॉकिंग वगैरे करू, त्याच्यानंतर मग घरी जाऊ. तर संध्याकाळच झालेली आहे जेवण वगैरे करता करता. जेवण झाल्यानंतर आम्ही गार्डनमध्ये वॉकिंग केलेलं. इऊचं पण छान झुल्यावरती झुलून झालेलं. तर आता जात आहे मी घरी. तर आता अंधार पण झालेला आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे. इऊची मावशी जात आहे. बाय करून दे का माझी गोडिया, एवढी प्यारी गोडिया.